मी समर्थ. अधिक मास, पुरुषोत्तम मास, देवाची कहाणी. भक्तांनो, पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी. पुरुषोत्तम मासाची पूजा कशी करावी? पुण्य मिळते, पाप मिळते, मनी धरावे ते मिळते. जन्माचे सार्थक होते. अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथं होते दोन भाऊ. मनाचं श्रीमंत परंतु धनानं गरीब. मोठ्याची बायकोचं नाव होतं रूपवती, धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडून बटकीसारखी कामं करून घेई. तिच्यावर सारखी आग पाखडी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिनं धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळं व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दृष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार आहे पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच आहे तर तुला सांगते. पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही. धाकटीनं कबूल केलं. थोरलीचं दृष्टपणा उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं. ती म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात आपणही मलिन राहायचं. मलिन गढूळ पाण्याचं स्नान करायचं. मळकट वस्त्र वापरायचं. शिळे पाके, उष्टे खरकटे पदार्थ खायचे. घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाच्या नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला खरं वाटलं. ती रोज घाणेरडं राहू लागली. पिंपळाचा नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलावू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा, माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलं तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्याच विष्णूचं जेवायला आले. तिला म्हणाले, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं. मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घराचा अन्नाचा आणखीन एकही दाणा नव्हता. आता काय करायचं? विष्णूंनी तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीनं विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे केलं. मग विष्णूंनं त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणांनी 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तुकडे केले. धाकटीनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा विष्णूंच्या कृपेने 108 पात्र पक्वानांची भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीलाही अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिनं तयार केलेलं सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं तिला शाप देऊन निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे. न शांत आपण तिचा खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिनं 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं नमवून नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, म्हणूनच भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनेच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं.
धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं हे खरे मानून भक्तिभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले हे थोरलीला मनोमन जाणलं. ती खजील झाली आणि तिनं धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना ती असाच प्रसन्न होईल, याचा सर्व मनकामना पूर्ण करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात नांदू लागल्या. श्री पुरुषोत्तम मासाच्या कृपेनं त्या दोघींच्या संसारात सोन्याचा झाला. दोघींच्या जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुख संपत्ती मिळाली, तशीच त्या पुरुषोत्तमाचे कृपेने तुम्हा आम्हाला मिळो, अशी ही कहाणी सफल संपूर्ण. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ही कथा आहे अधिक मासाची, प्राचीन काळाची. तिची घडण चंद्र सूर्याची मानवंदना आहे. देवतांची ही कहाणी कोणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका. एकदा सर्व ऋषीमुनी तपोवनात एकत्र बसलेले होते. तेव्हा व्यास ऋषीमुनी आगमन झाले आणि ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच. आपल्याला या धर्मात अधिक मासाचे आचरण करायचे आहे. ऋषींनी हा कोणता अधिक मास? व्यास अधिक मास म्हणाले, जास्तीचा महिना, वर्षाचे एकूण महिने 12, 13वा महिने अधिक मास. ऋषी तो कशासाठी? व्यास चंद्र सूर्याचा गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. 3 वर्षानंतर असा एकूण महिना फरक पडतो. एक महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसवण्यासाठी हाच अधिक मास. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आता सांगतो 13व्या महिन्याची ही कहाणी नीट ध्यानी धरावी, त्याला मान द्यावा. सर्वांनी सांगितले मला. नारद मुनींनी सारेजण शांत झाले, मन लावून ऐकू लागले. व्यास महर्षी बोलू लागले. नारद मुनी भूतलावर फिरत होते, जगातील सुख दुःखांचा आढावा घेत होते. मृत्यूलोकातील माणसं नाना प्रकारची सुख दुःख भोगत आहेत, पण त्यात सुखी लोकांप्रमाणेच फार कमी आहे. त्यांचं काय बरं करायचं? नारद मुनी करू लागले. विचार करीत ते वैकुंठाला पोहोचले. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते. नारायण नारायण असा बराच जयघोष नारदांनी केला. नंतर नारद मुनी श्री विष्णूस म्हणाले, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात, पृथ्वीवरील लोकांचे लालन पालन करते आहात. मग तुम्ही कुणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता हे मला सांगू शकाल का? विष्णू नारद मुनी तुम्ही म्हणत होते म्हणतायत ते खरं आहे. तुम्ही आता बघून आलात, लोक पाप करतायत, त्यात पुण्याचं प्रमाण कमी आहे. पण त्यांनी केलेल्या पापाचं काय? त्यांची तर भरपाई झाली पाहिजे. नारद, ती भरपाई कशी होईल? विष्णू, होईल ती भरपाई, पण होऊ शकते. ती भरपाई करणारा अधिक मास आता येणार आहे. नारद, अधिक मास? विष्णू, होय, पापांची भरपाई करणारा अधिक मास. या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम यांची भक्ती करणाऱ्यांनी सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवीन. चंद्र सूर्य यांचा गतीत फरक पडतो, त्यांचा मेळ का महिना घालतो. दर 3 वर्षांनी तो येतो. महिन्यात सूर्यसंक्रमण नसते, म्हणून या महिन्यात मलमास ही म्हणतात. या महिन्यात लग्नानी मंगल कार्य करीत नाहीत. अधिक मास दुःखी झाला आपली घराणी तो सांगू लागला, सर्वजण माझा तिरस्कार करतात, हौस नाही, मौज नाही, असा वाईट वाटले. मी ज्योतित रत्नजडित सिंहासन आहे. ह्या सिंहासनात यावर पुरुषोत्तम मुरलीधर बसले आहेत. या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी लाल मलास घडविलं. दर्शनाचा चमत्कार केला. त्या अधिक मासाला दिव्य रूप आलं. लोखंड याचा सोनं झालं. नारद मुनी म्हणाले, मलमास याचं महत्त्व वाढलं म्हणायचं. व्यास, होय, त्याच महिन्याचं पुण्यकर्म वाढलं. दीपदान, व्रत नियम, उपवास इत्यादी. नारद मुनी, त्या महिन्यामुळं मग काय झालं? व्यास, लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले, त्यांची पापं नष्ट झाली, त्यांचं जीवन फुललं, त्यांच्या इच्छा फळाला आल्या. असो, तो अधिक मास पुण्यमास ठरला. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला स्वतःचे विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. परंतु या सर्व महिन्यात मलमासाला वेगळे स्थान आहे. शास्त्रांमध्ये मलमास हा एक काळ माणसाला गेला आहे
त्यामध्ये शुभ आणि अशुभ कार्यावर पूर्ण विराम आहे. साधनेचे महत्त्व वाढत असताना दानधर्म आणि पुण्य यांचे महत्त्व वाढते. या कारणास्तव याला संयम, तपश्चर्या आणि आत्मशुद्धीचा महिना असेही म्हणतात. या ज्योतिषशास्त्राच्या मते विवाह, उपनयन विधी, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण यांसारखे विधी मलमास महिन्यात केले जात नाहीत. अशी धार्मिक मान्यता आहे की यावेळी केलेल्या शुभ कार्याचा अनपेक्षित परिणाम मिळत नाहीत. म्हणून शास्त्रातील ही कामे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे समाजात या महिन्याची विशेष काळजी घेतली जाते. मलमास महिन्यात शुभ कार्यावर बंदी घालणे मुख्य कारण गुरुग्रहाचे स्थान मानले जाते. ते म्हणाले की यावेळी गुरुग्रह सामान्य किंवा निष्क्रिय अवस्थेत आहेत, तर सूर्यदेव सामान्य स्थितीत आहेत. धनुष्य शस्त्र राशीचक्रात संक्रमण गुरुला शुभ विवाह आणि शुभ कार्याचा कारक ग्रह मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांच्या अनुकूल परिस्थितीतून या क्रिया पुढे ढकलणे शास्त्रोक्त पद्धतीने मानले जाते. आत्मसम शुभ कर्म निषिद्ध असणे, धार्मिक साधना आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. या महिन्यात मनुष्याने अधिकाधिक नामजप, तप, पूजा, हवन, यज्ञ, ध्यान आणि पुण्यकार्य करावे. विशेषतः भगवान विष्णूंची पूजा, गीता पठण, रामनारायणाचा जप आणि कथा ऐकणे या महिन्यातील सर्वोत्तम म्हणून वर्णन केले गेले आहे. मलमासामध्ये जे दान केले गेले ते फळ देणारे आहे. या काळात अन्नदान, वस्त्रदान, गोसेवा, गरीब आणि गरजूंना मदत करणे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रात असेही म्हटले जाते की या महिन्यात केवळ दान देणे नव्हे तर दान स्वीकारणे देखील पुण्य आहे. मलमास, ज्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि ईश्वर भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात लग्न, मुंज किंवा गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य वर्ज असली तरी धार्मिक कार्यासाठी हा काळ अतिशय फलदायी असतो. या काळात भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णांची उपासना करण्याचा सर्वोत्तम प्राधान्य दिले जाते. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच पुरुषोत्तम महात्मा विष्णू सहस्रनाम किंवा श्री गीता यासारख्या पवित्र ग्रंथांचे वाचन किंवा श्रवण केल्याने मानसिक शांती आणि पुण्य लाभते. पहाटे लवकर उठून स्नान करणे आणि नामस्मरण करणे या काळात अत्यंत लाभदायक ठरते. या महिन्यात दानधर्माला विशेष महत्त्व दिले गेले आहे. विशेषतः गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा तांब्याच्या पात्रात दीप देऊन केलेले दीपदान अत्यंत शुभ मानले जाते. अनेक लोक या काळात उपवास करतात किंवा संपूर्ण महिना सात्विक आहार घेतात, ज्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते. या काळात स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे, खोटे बोलणे टाळणे आणि संयम पाळणे या गोष्टींकडे लक्ष द्यावे. तीर्थयात्रेला जाणे किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे देखील ही महत्त्वाची परंपरा आहे. थोडक्यात मलमास हा काळ भौतिक सुखांचे मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा आणि आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा काळ आहे.